रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशीलदादा मोजर यांचे चिरंजीव वेदांतदादा मोजर यांचा वाढदिवस मोठ्या दणक्यात साजरा झाला। दुपारी जलमंदिर येथे छत्रपती उदयनराजांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा केल्यानंतर रात्री अजंठा चौक येथील नरिमन हॉल येथे शुभेच्छा स्वीकारल्या। यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी सुशीलदादा मोजर मित्रसमूहातील हजारो कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली होती। वेदांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जमलेला सर्व युवा वर्ग सर्व छत्रपती शिवाजी महाराज की हर हर हर। माननीय कार्यक्रमात आमदार जयजी शिंदे साहेबांचं या ठिकाणी रक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित असणारे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माजी सहकारी मित्र संदीप भाऊ शिंदे, ज्याला पाहिल्यानंतर सुद्धा ओळखत नाही असं चंदन शिंदेसारखं कोणतरी इथं दिसतंय, काय कळत नाही। ओरिजिनल त्याची ओळख कशी होती हे कुठं आणलंय तेच काय कळत नाही, ओरिजिनल लावलं तेव्हा मध्ये चंदन शिंदे असतील असं समजूया। नंतर आमचा सर्वच भागातून आलेले आमचे सगळे युवा नेते अरुणराव आहेत, आपले काँग्रेस सरकार आहेत, सर्वच सुशीलदादावरती प्रेम करणारे आमचे सर्व सहकारी मित्र युवा, आणि त्याच्यामध्ये पोरापेक्षा मी कसा स्मार्ट दिसलो पाहिजे असं दाखवणारा आमचा सुशीलदादा। त्यानं घातलेलं जे कड आहे त्याची किंमत 3 कोटी रुपये कारकिर्दीचं कड आहे, हे कुठल्या कोणाला करणार नाही, पण एवढं सगळं करून मोरगं स्मार्ट दिसतं हे 100% आहे, ओरिजिनल स्मार्ट आहे। त्यामुळं असं होत असतं, माझं मी तसंच होत। आता एक उदाहरण दिलंच पाहिजे, एका गोट्यामध्ये कधीही बैल आणि खोंड एकत्र मारला जात नाही, कारण काय विचारा, सकाळी उठला की बैलाच्या तिथे 100% खड्डा पडलेला असतो, का त्या खोंडाचा लाड बघून बैल फक्त उकीर काढतो। तशी आपली अवस्था असते, पोरी मोठं जायचं होतं की मी पण गायला घेतलं, स्टाईल मारतोय, सगळं करतोय, पण पोरग स्मार्ट आणि खरंच स्मार्ट आहे आमचा, आणि 100% युवा नेता होणार आहे, 100% अशा नेतृत्व आहे। सामान्य घरातून येणारी नेतृत्व मोठी झाली पाहिजे, समाजाला ताकद देणारी नेतृत्व बोलायला पाहिजे। अमोलदादा तेवढ्यासाठीच या ठिकाणी, आणि एक चांगलं घर, कारण मी आईंना ओळखतो, मी जायचो, कुटुंबाला चांगलं ओळखतो, प्रामाणिकपणानं जनतेची सेवा करणारं हे कुटुंब, मला नाही वाटत कुठला मोह आहे काय आहे, स्वतःच दुसऱ्याला काढून देण्याची शक्ती कोणाचं काढलेलं मी आजपर्यंत नाहीये, स्वतः करून जनतेला द्यायचं म्हणजे फार कमी कुटुंब असतात, त्यातलं हे कुटुंब आहे, आणि तोच वारसा फार वेदांत या ठिकाणी चालवतोय। MBA दुसऱ्या वर्षाला इतक्या लवकर नाही, कधी डिग्री पूर्ण करायची,
आणि मग थोडं आपण सगळं करू पूर्ण ताकदीनं. आज तुला सगळा मित्र ठेवला सुशील दादा आला. सगळ्यांना धन्यवाद देतो मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि संपूर्ण कोरेगाव मतदारसंघाच्या वतीनं आमच्या युवा नेत्याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो. 10वी 12वी नंतर पुढे काय? हॉटेल मॅनेजमेंट करून पंचतारांकित हॉटेल्स व जहाजावरील शेफ व्हायचंय तर मास्टरी फक्त इथेच. 1000 विद्यार्थी क्षमतेचे व शासन मान्य शिष्यवृत्ती प्राप्त हॉस्पिटॅलिटी शिक्षणाचे माहेरघर. आता 3 एकर भव्य आणि निसर्गरम्य परिसरात भरपूर थेरी आणि प्रॅक्टिकल साठी अत्याधुनिक रचनेचे 50,000 स्क्वेअर फूट मध्ये प्रशस्त ट्रेनिंग रेस्टॉरंट, सुसज्ज 8 ट्रेनिंग किचन्स, अल्ट्रा मॉडर्न क्लासरूम्स, फ्रंट ऑफिस, हाऊसकीपिंग आणि कॅफेटेरिया. 3 एकर मध्ये प्लेग्राऊंड, पार्किंग व लॉन. जहाजावरील प्रदीर्घ अनुभवी व बेस्ट कलिनरी एज्युकेटर हा राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित आणि इंडियन यंग शेफ्स असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट. शेफ देव बरोबर शिका डिग्री, डिप्लोमा व शिपिंग कोर्सेस. आतापर्यंत 3500 विद्यार्थ्यांचे करिअर घडवणाऱ्या, देश विदेशात ट्रेनिंग व इंटर्नशिपची खात्री देणाऱ्या, शासन मान्य शिष्यवृत्तीचा लाभ देणाऱ्या कॉलेजमध्ये आजच प्रवेश करा. पत्ता शेफ्स किचन हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, शाहू मार्केट यार्ड, रेल्वे क्रॉसिंग जवळ, कोल्हापूर. संपर्क 81. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.